वैशाख महिन्यातील तृतीयेला म्हणजेच 19 एप्रिल 2026 रोजी आपण अक्षय तृतीया साजरी करणार आहोत. तर अक्षय तृतीया कशी साजरी करायची, अक्षय तृतीया म्हणजे काय, तर या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. अक्षय म्हणजे काय, तर कधीही नाश न पावणारे, ज्याचा कधीही क्षय नाही म्हणजे अंत नाही, असं ते अक्षय. म्हणजेच अक्षय तृतीये दिवशी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात, तर आपल्याला पुण्यप्राप्ती होते. मग ते दानधर्म करणं असू द्यात, किंवा पितरांची सेवा करणं असू द्या, किंवा कोणती खरेदी करणं असू द्या. आपण जितकं दान या दिवशी करू तितकंच अक्षय चिरंतर टिकणारं पुण्य हे आपल्या पदरी पडत असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या दिवशी पितरांची केलेली सेवा ही आपल्यावरचा पितृदोष हा 100% कमी करत असतं. तर त्यामुळे या दिवशी पितरांची सेवा कशी करायची, करा. आणि केळी म्हणजे काय, तर त्यांचं पूजन कसं करायचं, तर्पण विधी कसा करायचा, पितृदोष दूर व्हावेत म्हणून आपल्याला नक्की काय काय करायचं आहे. या दिवशी पितरांची केलेली सेवा यामुळं तुमच्या आयुष्यात जर काही पितृदोष असेल तर तो कमी होतो आणि पितरांचा भरपूर असा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. चला तर मग बघूया करा आणि केळी म्हणजे काय आणि त्यांचं पूजन कसं करावं, किंवा तर्पण विधी कसा करावा. अक्षय तृतीये दिवशी आपल्या घरात जर कोणी मृत व्यक्ती असेल तर त्यांचं पूजा कधी करायची, त्याचं टायमिंग काय आहे, सकाळी केली तर चालते का, तर या सगळ्या गोष्टींची माहिती आताच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. चला तर सुरुवात करूया. पितरांची पूजा ही आपल्याला सकाळच्या टायमिंगमध्ये करायची नसते. खूप साऱ्या जणांचं म्हणणं असं असतं की देवपूजा झाली की ही पूजा केली तर चालते का, कारण अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो, तर कधीही पूजा केली तर चालते का, तर तसं नाही. 11 ते 12:30च्या दरम्यान तुम्ही ही पूजा करू शकता. तर त्याच्यासाठी एक चौरंग घ्यायचा, त्याच्यावरती स्वच्छ पांढरं वस्त्र अंथरायचं आणि अशा पद्धतीनं एक पत्रावळी ठेवायची. पत्रावळीच का ठेवायची, कारण या दिवशी आपल्याला दान करायचं असतं. त्यामुळं पत्रावळीवरतीच आपल्याला पूजा करायची आणि आहे तसंच उचलून त्याचं दान आपल्याला करायचं असतं. एक दिवा लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच आपल्याला या सगळ्या गोष्टींचं पूजन करायचं असतं. या दिवशी मी मघाशी सांगितलं तसं दानाला अतिशय महत्त्व असतं. त्यामुळे आपल्याला भरपूर असं याच्यावरती गव्हाची रास ठेवायची आहे. गहू हे अगदी थोडं ठेवायचं नाही, कारण ते आपल्याला शेवटी दान करायचं असतं. गव्हाच्या ठिकाणी तांदूळ घेऊ का, तर नाही, तांदूळ चालत नाही. गहूच तुम्हाला घ्यावं लागेल, तेही भरपूर प्रमाणात गहू ठेवायचं, कारण आपण दान करताना जी काही पूजा मांडणी केलेली असते, करा केळी यांचं पूजन केलेलं असतं, तर ते आहे असं आपल्याला एखाद्याला दान करायचं असतं. त्याच्यासोबतच तुमच्या घरात जी कोणी मृत व्यक्ती असेल तर त्यांचे फोटो तुम्ही पाठीमागच्या साईडला पुजले तरीही चालू शकतं. जर तुमच्या घरात कोणी मृत व्यक्ती ही सुवासिनी असेल तर आपल्या घरात ही केळी पुजली जाते. आणि जर तुमच्या घरात कोणी पुरुष व्यक्ती ही वारली असेल तर त्यांच्यासाठी आपल्याला करा पुजायची असते. तर मी जी इथं ठेवली आहे ती आहे केळी. तर याला केळी म्हणतात, हे तुम्हालाही माहिती आहे. तर तुमच्या घरात पुन्हा एकदा सांगते, जर एखादी सुवासिनी स्त्री वारली असेल तर तिच्यासाठी करा पुजायची असते. आणि जर तुमच्या घरात पुरुष वारला असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला करा पुजायचे. जर दोन्हीही व्यक्ती नसतील, जर तुमचे सासू आणि सासरे दोघेही नसतील तर तुम्ही दोन्हीही पूजू शकता. जर तुमची फक्त सासू वारलेली आहे आणि ती सुवासिनी होती तर केळी पुजायची, आणि नसेल फक्त सासरे वारलेले असतील तर त्यांच्यासाठी करा पुजायचे आहे. तर अशा पद्धतीनं ठेवून द्यायचं आणि त्याच्या कंठापर्यंत आपल्याला पाणी भरायचं आहे. पाणी एवढं का भरायचं, तर एखादी तहानलेली व्यक्ती तृप्त होईल एवढं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये भरायचं असतं, कारण हे पाणी हे आपल्या पितरांसाठी असतं. त्यामुळं कंठापर्यंत याला पाण्याने भरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याची पूजा करून घ्यायची. ज्यांचे सासू सासरे जिवंत आहेत तर त्यांनी ही पूजा करायची नाही. तुमचं म्हणणं असेल की त्यांचे सासू सासरे वारले आहेत, म्हणजे तुमचे आजी सासू किंवा आजी सासरे असतील तर ते वारलेले असतील तर त्यांची पूजा ही तुमच्या सासू सासऱ्यांनी करायची आहे, तुम्ही करायची नाही.
तुम्ही जर कुठल्या बाहेरगावी राहत असाल आणि तुमचे सासू सासरे घरी पूजा करत असतील तरीही तुम्हाला ही डबल पूजा करायची गरज नाही आहे. पण कोणीच नाही आहे आणि तुमच्या सासू सासऱ्यांपैकी एक जरी व्यक्ती वारली असेल तरी तुम्हाला ही पूजा करायची आहे. मी दाखवते तर याला करा असं म्हणतात. तर कोणतीही पुरुष व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी ही करा पूजली जाते. यांचं पूजन करताना मी पुन्हा एकदा सांगते की ज्यांचे सासू सासरे नाही आहेत तर त्यांनीच ही पूजा करायची. आजे सासऱ्यांसाठी तुमचे सासू सासरे पूजा करू शकतात. तुम्ही बाहेरगावी आहात आणि घरी कोण पूजा करते तर तुम्हाला डबल पूजा करायची गरज नाही आहे. तर आता जी आपण केळी ठेवलेली आहे तर त्याच्या कंठाला आपल्याला रक्षासूत्र बांधून घ्यायचं आहे आणि जी काही करा घेतलेली आहे तर त्याच्याही कंठाला आपल्याला रक्षासूत्र हे बांधायचं असतं. तर हे जे रक्षासूत्र आहे तर त्याचे 3 वेढे आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर हे कधीही समप्रमाणात घालायचे नाहीत. 1, 5, 7, 3 असे वेढे आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर 3 घातल्यानंतर मग हे मी एका ठिकाणी बंद करून ठेवलं आणि आता जी करा आहे तर त्याच्याही कंठाला आपल्याला असे 3 ठिकाणी असं रक्षासूत्र हे बांधून घ्यायचं आहे. आणि आता केळी पुसताना याच्यामध्ये आपण कंठापर्यंत पाणी भरलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला हळद कुंकू हे वाहून घ्यायचं आहे. एखादं फूल असेल तर ते वाहून घ्यायचं आहे. आणि याची पूजा करताना आपण जसं कलश स्थापन करताना स्वस्तिक काढतो आणि 5 बोटं ही भोवताली उमटवत असतो तर याच्यावरती स्वस्तिक काढायची गरज नाही. तर याच्यावरती फक्त आपल्याला 5 बोटं उठवायची आहेत. पण ती कशी तर विरुद्ध दिशेने. पितरांची पूजा ही उलट्या पद्धतीनं केली जाते. ज्या पद्धतीनं आपण देवाची पूजा करतो अशा पद्धतीनं आपण पितरांची पूजा करत नाही आणि तशी करायचीच नसते. तर आपण कलश पुसताना खालून वरपर्यंत असे आपण 5 बोटं उमटवत असतो. पण ज्यावेळी आपण करा पूजत असतो तर त्याच्यावेळी 5 बोटं जी तुम्ही लावता ती चंदनानं लावायची आणि वरून खाली अशा पद्धतीने तुम्हाला सभोवताली 5 बोटं उठवून घ्यायची आहेत. पुन्हा एकदा सांगते की देवाची पूजा करताना करतो तशी पूजा पितरांची करायची नाही. ती पूजा उलटी असते आणि अशा पद्धतीनं तुम्ही 5 बोटं उमटवून घ्यायची आहेत. खूप भरपूर असं गहू खाली ठेवायचं, त्याच्यामध्ये कंठापर्यंत पाणी ठेवायचं आणि जर तुमचे सासरेही नसतील तर तुम्हाला कराचीही अशाच पद्धतीनं पूजा करायची आहे. तर करालाही तुम्हाला अशीच चंदनाची 5 वरून खाली बोटं 5 बाजूंनी उमटवून घ्यायची आहेत आणि त्याची पूजा करताना तुम्ही ही करा आता केळीवरती ठेवायची आहे आणि त्याच्यामध्येही तुम्हाला कंठापर्यंत पुरेल इतकंच पाणी भरायचं आहे. अशा पद्धतीनं मांडणी करून घेतल्यानंतर याच्यावरती आपल्याला एक खरबूज ठेवायचं असतं. तर हे खरबूज अगोदरच घेऊन यायचं. खाली केळी ठेवायची, त्याच्यावरती करा ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला खरबूज ठेवायचा असतो. याच्या नैवेद्यासाठी आपल्याला आंबा हा ठेवला जातो. काही ठिकाणी अशीही पद्धत आहे काही घरांमध्ये की अक्षय तृतीयेला आंबा पुजल्याशिवाय आंबा घरामध्ये खात नाहीत. तर तुमच्या इकडं पद्धत असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही अगोदरही खाल्ला असेल. पण आमच्या इकडं अशीच पद्धत आहे की अक्षय तृतीयेला पितरांना आंबा अर्पण केल्यानंतरच घरामध्ये आंबा हा खाल्ला जातो. तर याच्यावेळी तुम्हाला आंब्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. मग तो तुम्ही आंबा चिरून ठेवू शकता किंवा अख्खा ठेवला तरीही चालू शकतं. याच्या पाठीमागं तुम्ही तुमच्या घरातील जी मृत व्यक्ती आहे ज्यांच्यासाठी तुम्ही ही विधी करत आहात तर त्यांचा फोटो ठेवायचा आहे. याच्यावरती एक खरबूज ठेवायचा आहे आणि यांच्यासाठी बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच गावामध्ये जो नैवेद्य असतो तो पुरणवरणाचाही नैवेद्य करतात. पुरणपोळी असते, आमरस असतो, आंब्याचा रस आपण ज्याला म्हणतो तर तोही केला जातो. काही ठिकाणी वेगळी पद्धत आहे. गावागावामध्ये प्रत्येक समाजामध्ये पद्धत ही वेगळी आहे. पण आमच्या इकडं याच पद्धतीनं पूजा केली जाते. तुमच्या घरी तुमच्या गावाकडं ज्या पद्धतीनं पूजा केली जाते तर त्या पद्धतीनं तुम्ही पूजा करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे जे काही आपण पूजा केलेली आहे तर ती पूजा सकाळी करायची नाही. ती पूजा 11:30 ते 12:30च्या दरम्यान करायची. कारण बरोबर 12 वाजता ज्यावेळी सूर्य आपल्या डोक्यावरती येतो त्याचवेळी पितरांची पूजा ही केली जाते. त्यांना तर्पण दिलं जातं. त्यांना आपण जे काही म्हणतो ना
पितरांना घास देणं तर ते त्या टायमिंगमध्येच दिलं जातं. त्यामुळे तुम्ही 11:30च्या दरम्यान पूजा मांडणी केलीही तरीही चालू शकतं. 12च्या दरम्यान तुम्ही पितृस्तुती वाचू शकता किंवा ओम पितृदेवताय नमः असाही तुम्ही जप करू शकता. तर ही पूजा मांडणी करताना आपल्याला देवाच्या समोर करायची नाही आहे किंवा आसपास करायची नाही आहे. या पूजेची मांडणी शक्यतो तुम्ही दक्षिण दिशेला करू शकता. घराच्या बाहेर एका ठिकाणी लोखंडी भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये शेणाची गोवरी टाकायची, छोट्याशा काड्या असतील तर त्या टाकायच्या, कापूर टाकायचा, गाईचं तूप टाकायचं आणि अशा पद्धतीनं अग्नी प्रज्वलित करून घ्यायचा आणि आपण जो काही नैवेद्य केलेला आहे तो असा एकत्र करायचा आणि एक एक घास त्याच्यामध्ये अर्पण करायचा. घरातील प्रत्येक व्यक्तीनं अशा पद्धतीनं एक एक जो घास आहे तर तो याच्यामध्ये अर्पण करायचा आहे. यालाच आपण पितरांना आघारी देणे असं म्हणतो. तर अशा पद्धतीनंच आपल्याला पितरांना घास द्यायचा आहे. घरातील प्रत्येकाने ही गोष्ट करायची आहे. यालाच तर्पण विधी म्हटलं जातं. आणि तुम्ही जो काही नैवेद्य केलेला आहे तर त्याच्यानंतर तो तुम्ही तुमच्या घरावरती किंवा तुमच्या टेरेसवरती ठेवू शकता. आता आपण जी ही आघारी दिलेली आहे तर त्याचं भांडं थंड झाल्यानंतर ते आपण निर्माल्यात टाकून देऊ शकतो. जे आपण तर्पण करताना किंवा आघारी देताना जो काही धूर होतो त्यामुळंच आपली पितरं ही तृप्त होत असतात. कारण त्या धुरातूनच ते भोजन करत असतात असं म्हटलं जातं आणि पितरं भरपूर असा आशीर्वाद आपल्याला देत असतात आणि त्यामुळं आपल्या आयुष्यात कधीही पितृदोष राहत नाही. आणि जे काही हे आपण मांडणी केलेलं आहे तर हे त्याच दिवशी संध्याकाळी आपल्याला कुठंही दान करायचं आहे. मग तुम्ही ते एखाद्या गरिबाला देऊ शकता किंवा गाई एखादी असेल तर त्याला खायला घालू शकता तरीही चालू शकतं. फक्त या गोष्टींचं दान हे झालंच पाहिजे. कारण या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण पितरांसाठी पूजलेल्या असतात. काही लोक हे घेत नाहीत की म्हणतात की गावाकडं घेतात पण सिटीमध्ये प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही एखादा गरीब असेल तर तो घेऊ शकतो, त्याला तुम्ही देऊ शकता. नाहीतर गाईला खायला घालू शकता. याच्यासोबतच इतरही दान तुम्ही करा. कारण या दिवशी तीळभर जरी तुम्ही दान केलं तरी ते आयुष्यभर चिरंतर तुमच्या सोबत असतं. त्याचं पुण्य हे तुम्हाला कायमस्वरूपी लागत असतं असं भगवान श्रीकृष्णांनीही सांगितलेलं आहे. कारण तुम्ही इतर दिवशी जी काही पूजा करता, सेवा करता, उपासना करता तर त्याचं पुण्य हे तुमच्या सुखदुःखात जात असतं. पण अक्षय तृतीयेला केलेलं जे काही दान आहे किंवा जी पूजा आहे, सेवा आहे, जे काही तुम्ही करता तर ते चिरंतर तुमच्यासोबत राहत असतं. त्यामुळं अशा पद्धतीनं साधी सोपी पितरांची पूजा तुम्ही करू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप नक्की करा. धन्यवाद.